जय जय स्वामी समर्थ ही मालिका कलर्स मराठी वाहिनीवर डिसेंबर 2020 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेचे 1700हून अधिक भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. ही मालिका घराघरात लोकप्रिय झाली. मात्र आता या मालिकेत महत्वाचा बदल करण्यात येणार आहे. जय जय स्वामी समर्थ या मालिकेत गेली 5 वर्ष अभिनेता अक्षय मुदावडकर श्री स्वामी समर्थ ही भूमिका साकारत होते. मात्र आता अभिनेत्याने स्वामींच्या भूमिकेतून निरोप घेतला आहे. सध्या मालिकेत आता महानिर्णयाचा अध्याय सुरू आहे. त्यामुळे या भूमिकेसाठी ज्येष्ठ कलाकारांची निवड करण्यात आली आहे. तर आता मालिकेत इथून पुढे अक्षय ऐवजी ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडसे स्वामींची भूमिका साकारणार आहेत. गेली 5 वर्ष स्वामींची भूमिका साकारण्याची संधी दिल्यामुळे अक्षय मुदावडकरने कलर्स मराठी वाहिनीचे आभार मानले आहेत. अक्षय मुदावडकर भावना व्यक्त करत म्हणाला, नमस्कार. गेली 5 वर्ष आणि जवळपास 1750हून अधिक भाग मला स्वामींची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि हा स्वामींचा आशीर्वाद मानतो. याचबरोबर तुम्ही 5 वर्ष जे रसिक प्रेक्षकांनी माझ्यावर प्रेम केलं, यासाठी मी तुमचा कायम ऋणी राहीन. पण जेव्हा एखादा प्रवास सुरू होतो तेव्हा हा प्रवास कुठेतरी थांबणार हे निश्चितच असतं. त्याचप्रमाणे माझा सुद्धा स्वामींच्या भूमिकेतील प्रवास हा इथवरचा होता. हा प्रवास संपला असला तरी ही माझी भूमिका आणि संपूर्ण प्रवास माझ्यासाठी स्पेशल असेल. त्यामुळे पुन्हा एकदा तुम्हा रसिक प्रेक्षकांचे आभार मानतो. कलर्स मराठी वाहिनीचे देखील आभार मानतो. तसेच निर्मात्यांनीही मला संधी दिल्यामुळे त्यांचेही आभार. म्हणून मला ही भूमिका साकारता आली. यापुढे आपली भेट मालिकेत होणार नसली तरीही मी माझ्या सोशल मीडिया अकाउंटवर कायम सक्रिय राहीन. सगळे अपडेट्स तिथे देत राहीन. पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ, असं अक्षयने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तर जय जय स्वामी समर्थ ही मालिका तुम्ही पाहता का? हे नक्कीच कमेंट्स करून सांगा. व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.